हेलो फ्रेंड्स, यू आर वाचिंग द साइंस ऑफ आयुर्वेदिक साइंस। देखिए बच्चों, पिछली वीडियो में हमने इंटीरियर ऑफ यूरिनरी ब्लैडर स्टडी किया था। ओके, उसके डायग्राम भी है, देख लिए। इस वीडियो में द नेक्स्ट वीडियो ऑफ द यूरिनरी ब्लैडर सीरीज, इस वीडियो में अपन क्या पाना दैट वी आर वाचिंग द आर्टेरियल और द ब्लड सप्लाई ऑफ द यूरिनरी ब्लैडर। यूरिन ब्लैडर से ब्लड सप्लाई, ये पहला ना, ये देखा ना हमने यूरिन ब्लैडर क्या होता है, यूरिन ब्लैडर व्हाट इज। अब हम देखने वाले हैं दी ब्लड सप्लाई ऑफ यूरिन ब्लैडर। इस ब्लड सप्लाई को हम तीन मेन एस्पेक्ट में स्टडी करने वाले हैं। फर्स्ट, दैट इज द मेन आर्टेरियल ब्लड सप्लाई। सेकंड, द अदर एडिशनल सप्लाई। एंड द थर्ड इन फीमेल विच इज इंपॉर्टेंट। देखते हैं क्या है। चलो बच्चों, फर्स्टली यहाँ पे आपको एक डायग्राम दिख रही होगी, उस डायग्राम को देखिए। सो व्हाट आर द मेन आर्टेरियल ब्लड सप्लाय। देखिए बघा, तुम्हाला हे दिसतं का, हे दिसतं, दॅट इज दी अवोर्टा. ओके, हे अवोर्टा आहे. आपल्याला माहिती आहे की ही अवोर्टाची ब्रांच आहे, म्हणजे हे अवोर्टा आहे. सो दिस इज अवोर्टा. बट एक तुम्हाला माहिती आहे की जो अवोर्टा आहे तो पुढे खाली येतो, दॅट इज अ डिसेंडिंग अवोर्टा. मग डिसेंडिंग अवोर्टा टर्मिनल अवोर्टा होऊन जातो. मग त्याची एक ब्रांच बनते, उसकी एक ब्रांच निकलते, दॅट इज अ कॉमन इलियक आर्टरी, राइट, कॉमन इलियक आर्टरी बनते हैं. सो ही जी यहाँ पे जो है, दिस इज कॉल्ड एज अ कॉमन इलियक आर्टरी. इसको कहते हैं कॉमन इलियक आर्टरी. ओके, उस कॉमन इलियक आर्टरी की आगे दो ब्रांचेस बनती है, दैट इज राइट कॉमन इलियक आर्टरी एंड लेफ्ट कॉमन इलियक आर्टरी. करेक्ट, ये जो है दैट इज कॉल्ड एज राइट कॉमन इलियक आर्टरी and this is called the left common iliac artery. समझाओ? ओके. सो देखिए, राइट कॉमन इलियक आर्टरी की दोन ब्रांचेस पड़ती है. उसके आगे एक होती है एक्सटर्नल इलियक आर्टरी और एक होती है इंटरनल इलियक आर्टरी. कोणती? एक असते एक्सटर्नल आणि एक असते इंटरनल. बघा, ये जो होती है दिस इज एक्सटर्नल, ये जो होती है दिस इज इंटरनल. ऐसे इधर भी लेफ्ट कॉमन इलियक आर्टरी की भी दो ब्रांचेस, एक्सटर्नल लेफ्ट कॉमन इलियक आर्टरी एंड इंटरनल लेफ्ट कॉमन इलियक आर्टरी. उसी तरह उसके भी एस्पेक्ट ये. लेकिन एक्सटर्नल को छोड़ दीजिए, इंटरनल राइट कॉमन इलियक आर्टरी के आगे दो ट्रंक बनते हैं. ट्रंक म्हणजे काय? ट्रंक म्हणजे फांद्या. फांद्या बनल्या, दोन ट्रंक फॉर्म होते हैं. एक ट्रंक, ये जो ट्रंक है, दिस ट्रंक इज कॉल्ड एज एंटेरियर ट्रंक. कौन सा ट्रंक? एंटेरियर ट्रंक. और दूसरा जो ट्रंक बनता है दिस इज कॉल्ड द पोस्टेरियर ट्रंक. एंटेरियर ट्रंक एंड द पोस्टेरियर ट्रंक. ओके, फर्दर इस एंटेरियर ट्रंक के 6 ब्रांचेस पड़ते हैं. बघा, इथून काहीच नाही घेतलं, पोस्टेरियर पास ने हमने कुछ नहीं लिया, एंटेरियर से हमने 6 ब्रांचेस कलेक्ट की. एंटेरियर ट्रंक से 1 2 3 4 5 6 ब्रांचेस फ्रॉम द एंटेरियर ट्रंक. ओके बच्चों, बरं मास्तर पुढे. एंटेरियर ट्रंक पासून 6 ब्रांचेस, त्यापैकी मेन आर्टेरियल सप्लाय देणाऱ्या 2. एक आहे, एकीचं नाव आहे सुपेरियर वेसाइकल आर्टरी. एकीचं नाव आहे सुपेरियर वेसाइकल आर्टरी आणि दुसरीचं नाव आहे इन्फेरियर वेसाइकल आर्टरी. काय नाव आहे? इन्फेरियर वेसाइकल आर्टरी. ह्याच्या 2 आर्टरीज तुम्हाला भेटल्या. ओके मास्टर, ह्या 2 आर्टरीज आहेत मेन आर्टेरियल सप्लाय. काय? मेन आर्टेरियल सप्लाय. कसं कळाला मेन आर्टेरियल सप्लाय कसा आला? बट दिस इज दी मेन आर्टेरियल सप्लाय. मेन आर्टेरियल सप्लायमध्ये हे दोन्ही येतात. आता अदर ॲडिशनल सप्लाय. अदर ॲडिशनल कोणती असतात? अरे याचीच ब्रांच आहे. कोणती? अदर ॲडिशनल सप्लायमध्ये एक आर्टरी येते ऑब्च्युरेटर आर्टरी आणि सेकंड आर्टरी असते ग्लुटियल आर्टरी. ओके, अदर ॲडिशनल सप्लायमध्ये याचीच आर्टरी येते, एक असते ऑब्च्युरेटर आर्टरी, ऑब्च्युरेटर आर्टरी आणि ग्लुटियल आर्टरी. ऑब्च्युरेटर आर्टरी and the gluteal artery, these 2 arteries comes under the other additional supply. समझा? ओके, ये था अदर एडिशनल सप्लाय, ये थे मेन आर्टेरियल सप्लाय. आता मास्टर तू ते खाली काय लिहिले, मतलब नीचे काय लिखा? इन फीमेल्स व्हॉट आर द इम्पॉर्टंट आस्पेक्ट इन फीमेल. हे बघा पोरो, मी तुम्हाला सांगितलं मेन आर्टेरियल सप्लायमध्ये एक येते सुपेरियर वेसायकल, एक असते इन्फेरियर वेसायकल, जी अँटीरियर ट्रंकच्या 6 ब्रांचेस पैकी 2 आहेत. बरं मास्तर, ही जी इन्फेरियर वेसायकल आहे ना पोरो, ही जी इन्फेरियर वेसायकल आहे ना, हा मास्तर,
ही फक्त आणि फक्त मेल्समध्ये असते, माणसात असते, फक्त आणि फक्त पुरुष जातीमध्ये असते, पुरुषात असते फक्त. कुठे असते? फक्त पुरुषात. स्त्रियात ही अब्सेंट असते. अच्छा मास्तर, ही अब्सेंट असते, मग त्याच्या जागी स्त्रियात काय असते सांगतो. स्त्रियात ही अब्सेंट असते, त्या इन्फिरियर वसायकल आर्टरीच्या जागी स्त्रियात 2 ब्रांचेस असतात. ही नसते, याच्या जागी स्त्रियात असते युटेराइन आर्टरी आणि सेकंड असते वेजायनल आर्टरी. युटेराइन आर्टरी आणि वेजायनल आर्टरी ह्या 2 आर्टरीज इन्फेरियरच्या जागी फिमेल्समध्ये असतात. म्हणजे कळालं का तुम्हाला? काय मास्तर, अँटेरियर ट्रंकच्या मेल्समध्ये 6 ब्रांचेस आहेत, तेच फिमेल्समध्ये अँटेरियर ट्रंकच्या 7 ब्रांचेस आहेत. ओ मास्तर, सो दिस इज ऑल अबाउट द ब्लड सप्लाय ऑफ युरिनरी ब्लॅडर. हे होतं पूर्ण युरिनरी ब्लॅडरचं ब्लड सप्लाय. सो आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. कीप शेअरिंग. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो होप यू लाईक दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.